नक्कीच यांच्या शुभ हस्ते हा मान सन्मान विकास नाईक यांचं आपण स्वागत आणि सन्मान करतोय या व्यासपीठावर. जयदुर्गा टेमगरपाडा टीम संघाचे उत्कृष्ट क्रिकेटपटू त्यांचा हा मान सन्मान इथे करताना नंदू पाटील साहेब त्यांना माहीची शाल प्रेमाचा प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित केला जात आहे. थँक्यू सो मच. आपण इथे उपस्थित दाखवले, आपण खेळ सादर केला, जिंकू शकले नाही, मात्र शेवटच्या चेंडूपर्यंत सामना नक्कीच रंगला गेला. या स्पर्धेच्या माध्यमातून अपेक्षा होती की संतोष दिवेकर 3 धावा पूर्ण करतील, मात्र शेवटच्या मोमेंटला खूप चांगली गोलंदाजी केली. गोलंदाजांनी मॅन ऑफ द मॅच देखील ठरला गेला होता. पहिला सामना जिंकला गेला. जे हनुमान गोवे संघाच्या माध्यमातून आजच्या दिवसातील दुसऱ्या सामन्याकडे आपण वळतोय. सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये आली आहे. गोलंदाज आपली तयारी करते. सामना रंगतदार आहे, कुठेही जाऊ नका आपण. आणि गावदेवी चषक 2025चा हा पहिला दिवस, दुसरा सामना आपण पाहतोय. वेल झालेले आहे. अल्पेश सांगत आहे की 11:43 झालेले आहेत. पंचांच्या माहिती करता भाऊ पाटील सर या टाइम जो आहे सेट केला गेलाय. 15 मिनिटांमध्ये 3 षटक कंप्लीट करायचे आहेत. स्क्वेअर लेग पंच सुनील म्हात्रे सर आपण पाहतायत. पंचांच्या भूमिकामध्ये सलामीची जोडी, स्ट्रायकिंगवर फलंदाज पाहायला मिळतोय या प्रवीण आणि नो स्ट्राईकला कैलाश, आणि गोलंदाज नेहमीप्रमाणे फ्रंट लाईन गोलंदाज आपण पाहतोय साईनाथ पाटील. पहिला चेंडू अतिशय चांगला चेंडू आहे. जोरदार अपील झाली आणि आता तिसऱ्या पंचांची मागणी केली गेली. पहिल्या चेंडूवर पाहतोय आपण काय घडलंय. सुरेश गरज सर आमचे तिसरे पंच आहेत. काय सुरुवात केली विकेट किपरने. अगदी तिसऱ्या पंचाची आता मागणी करावी लागली सुनील म्हात्रे सरांना. निर्णय पोहोचला जाईल मैदानाच्या आतमध्ये. मात्र ज्याने या स्पर्धेला विशेष सहकार्य केलेलं आहे आणि गावदेवी 40+ पिंपलगर पंच सॉफ्ट सिग्नल काय स्क्वेअर लेग पंच आउट आहे. नक्कीच पंचांच्या माध्यमातून मैदानी निर्णय जो आहे आउट आहे, मात्र तिसऱ्या पंचांची इथे मागणी केली गेली आहे आणि तिसरे पंच बघतायत. यस, तिसऱ्या पंचांचा निर्णय ते फलंदाज इज आउट. भरपूर पुढे आले होते असे तिसरे पंच सांगतायत. आणि स्टंपिंग का नक्कीच दिनेश जबरदस्त विकेट किपिंग करताना आपल्या संघासाठी पहिला चेंडू ब्रेक तो मिळवून दिलाय. जबलनाथ सरवीपाडा टीम संघासाठी साईनाथ पाटील टीमचे कॅप्टन. गुड बॉलिंग, सुरुवात चांगली झाली आहे. निराश पावलाने प्रवीण खेळाडू कक्षामध्ये परतीचा प्रवास करता आपण पाहतोय. फार मोठी स्पर्धा चालू हंगामाची सुरुवात चाचणी स्पर्धेने झाली होती. त्यानंतर एक खूप मोठी स्पर्धा तुमच्या भेटीला आली आहे. खूप चांगलं आयोजन गावदेवी 40+ पिंपलगड संघाच्या माध्यमातून. सन्माननीय संतोष बलिराम पाटील, नंदू पाटील कर्णधार, भरत पाटील, राजू शेळके, विलास भोईर, देविदास पाटील, गणेश पाटील, महेश पाटील, भोलेनाथ पाटील, प्रदीप भोईर, संदीप पाटील, सोमनाथ पाटील, विलास भोईर, निलेश पाटील, शरद पाटील, रवी पाटील, पिंटू पाटील, गोट्या पाटील, विश्वास शेळके, जितेंद्र पाटील, अंकुश भोईर, भरत पाटील आणि प्रभाकर भोईर यांची ही मानाची स्पर्धा. चांगला स्ट्रोक, इनफिल्डच्या वरतून चेंडू चाललाय आणि आता चालत चेंडू सीमेच्या दिशेने आणि येतोय चौकार. अफाट मेहनत घेतली गेली या स्पर्धेला. अतिशय सुंदर असा हा क्रीडांगण, बॅनर भरपूर चांगले लावलेले आहेत. क्रीडांगण सजवण्याचं काम केलेलं आहे गावदेवी 40+ पिंपलगड संघाच्या सर्व खेळाडूंच्या नक्कीच उपस्थितीमध्ये हा क्रीडांगण सजवला गेलाय. 4 धावाने खाता ओपन झालेला आहे गावदेवी ओली टीम संघाचा आपण पाहतोय. बॅटर प्रेमनाथ याच्या बॅटमधून येणारा हा चौकार आहे. गोलंदाजी करताना साईनाथ पाटीलला थोडंसं दिशाहीन चेंडू टाकला होता आणि त्याच्यावर पुरेपूर फायदा घेतला होता प्रेमनाथ यांच्या माध्यमातून. प्रेमनाथ सज्ज होते पुन्हा एकदा. राईट आर्म ओव्हर द विकेटने कॅप्टन साईनाथ पाटील पुढचा चेंडू टाकताना आपण पाहतोय. शॉर्ट अँड पनिश, मात्र शतरक्षक आहे शॉर्ट फाईन लेगला. चांगली फिल्डिंग आहे, फक्त एकच धाव घेता येईल. 5 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. पहिला पॉवर प्लेचा हा षटक सुरू आहे. आपण जो सामना पाहताय मित्रांनो, आई गावदेवी ओली आणि दुसऱ्या बाजूला जय बोलेना सरुलीपाडा
कॅप्टन साईने टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. पुढचा चेंडू साईनाथ पाटील स्ट्रायकिंगवर, आता फलंदाज कैलास तुम्हाला पाहायला मिळेल. मोठा फटका खेळून सुरुवात करायची होते, मात्र अजून एक स्टंपिंग, अजून एक खेळाडू बाद झालाय. फुटबॉलचा वापर पूर्णपणे केला गेला नाहीये. पुढे निघून कुठेतरी मारण्याचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, त्याच्यावर फसला गेलाय. कैलास देखील डगआउटमध्ये परतल्या. 2 स्टंपिंग प्रवीण आणि कैलास निराश आपण पाहतोय. साईनाथ पाटील चांगली गोलंदाजी. इथे आपण पाहतोय की ते 2 विकेट गमावल्या गेल्यात आणि नवीन फलंदाज हरिदास मैदानाच्या आतमध्ये. हरिदासला आता चांगला खेळावा लागेल, चांगली साथ द्यावी लागेल प्रेमनाथ यांना. प्रेमनाथ यांनी 5 धावा बनवल्या होत्या आतापर्यंत आणि 5 धावांवर दुसरा विकेट पडला गेलाय आणि गावदेवी ओली टीम संघाच्या माध्यमातून. मी नेहमी सांगत असतो प्रत्येक संघाला की तुम्ही वेळेवर या, वेळेवर तुमचं असणं फार महत्त्वाचं आहे. कारण की मैदानामध्ये काय साथ देते, खेळपट्टी कोणत्या प्रकारे खेळली जाते, खेळाडू काय करतो मैदानामध्ये हे पाहणं फार महत्त्वाचं आहे. लेट रिपोर्ट केलं त्याचं कारण इथे पूर्णपणे मैदानाची माहिती मिळाली नाही आहे. हुक करण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी आहे, धाव कंप्लीट केली गेली आहे आणि आता दुसरा धाव पहा घेण्याचा प्रयत्न होता, मात्र एकच धाव पूर्ण केली. लेग बायचा इशारा पंचांच्या माध्यमातून. चांगला खेळ आहे सध्या जय बोलनाथ सरोली पाडा टीम संघाच्या माध्यमातून. नक्कीच लेट रिपोर्ट केल्यामुळं गावदेवी ओली टीम संघाला पॅनलच करण्यात आलेला आहे, मात्र जेव्हा जय बोलनाथ सरोली पाडा खेळेल तेव्हा धावा स्कोरमध्ये ॲड केल्या जातील. पुन्हा एकदा हा मोठा फटका खेळायचा होता, मात्र लेग स्टंपच्या बाहेर. पंच भाऊ पाटील यांचा वाईटचा इशारा येत आहे. सुनील म्हात्रे सर आणि भाऊ पाटील, जय आणि वीरूची जोडी पंचांच्या भूमिकामध्ये. A1 क्वालिटीचे पंच आहेत. मागच्या भरपूर वर्षापासून 40+ संघटनेशी ते सलग आहेत, जॉईंट आहेत. पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न, विकेट किपर वारंवार चुका करताना आता पाहायला मिळत आहे. लेग बायचा इशारा, पुन्हा एकदा एक्स्ट्रा धाव मिळते. बॅटने मात्र पॅटनं धावा आल्यात मागच्या 2 चेंडूंवर. धावा झालेल्या आहेत धावफलकावर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा, 2 विकेट गमावल्या गेलेल्या आहेत आणि गावदेवी ओली टीम संघाच्या माध्यमातून. सुवर्ण संधी आहे या स्पर्धेचे आयोजक आणि गावदेवी 40+ पिंपलगड संघाचे उत्कृष्ट क्रिकेटपटू अंकुश भोईर दादांनी आता ठरवलं आहे की आता आमचे मित्र प्रेमनाथ मैदानामध्ये खेळत आहेत. जर आपण चौकारांची हॅट्रिक, षटकारांची हॅट्रिक जर लगवत आहेत तर आपणास 500 रुपयाचा पारितोषिक आहे. 1000 500 वाढवले, क्या बात आहे. जर 4 मध्ये 4 आले तर 2000 करू आम्ही. यस. गोलंदाजीमध्ये नामदेव चौधरी एक रेकॉर्ड आहे, मात्र पहिला चेंडू इथे आणि पहा क्षेत्ररक्षण चुकीचं केलं तिथे. चेंडूची वाट बघितली गेली आहे आणि चेंडूने वाट लावली आहे आणि तब्बल 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. नामदेव चौधरी निराश आहे कारण की फिल्डिंग होणं फार महत्त्वाचं आहे. चेंडू जेव्हा मैदानाच्या आतमध्ये असतो ना तेव्हा तुमचं फिल्डिंग A1 क्वालिटीचे होणं फार महत्त्वाचं आहे. 2 धावा मिळत आहेत. 2 धावाने धावफलकावर 10 धावा पाहायला मिळत आहेत. प्रेमनाथ आपल्या हात खोलताना पाहायला मिळत आहे. धावा बनत आहेत. श्री गुरुदत्त यांचे वाहन आहेत, जेजुरीच्या खंडेरायाचं वाहन आहेत पंच. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता, डॉट चेंडू. नाही, मी मैदानाच्या आतमध्ये आपल्या संस्कृत भाषेमध्ये जर बोलत झालं कुत्रा मैदानाच्या आतमध्ये आला होता. तुम्हाला एक सांगू इच्छितो, पोगावकरांची एक मोठी स्पर्धा होती चॅलेंजच्या क्रिकेट ग्राउंडवर. जयदुर्गा टेमगरपाडा आणि भावाले बी अशी लढत सुरू होती. ग्रामीणचा मॅच होता आणि त्या स्पर्धेमध्ये मी आवर्जून तिथे उपस्थित होतो. भावाले टीम संघाच्या खेळाडूने
कुत्र्याच्या अंगावर दगड मारलं. टार्गेट फक्त 35 धावांचंच होतं. 4 षटकांचा मॅच होता. पहिल्याच षटकामध्ये 18 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाज दीपेश नाईकने. असं वाटतं की मॅच कुठेतरी निघून चालली आहे, मात्र एकाएक कुत्र्याचे दगड मारलं भावाल्या टीमच्या खेळाडूने. तो सामना भावाल्या टीम हारली देखील आणि त्या ज्याने दगड मारलेला नवनाथ त्याच्या इजा देखील झाली होती. इथे मिस्टाम आहे चेंडू हवेमध्ये आणि आता हा विकेट मिळतोय. फलंदाज बाद. नक्कीच पहा, मी नेहमी सांगतो की मुका जनावर असतो त्याच्यावर आपण दगड फेकणं चुकीचं आहे. आपला रक्षक आहे. आपण रात्री जेव्हा सुखाने झोप घेत असतो तेव्हा तेच बाहेर लक्ष देत असतात. आणि सध्याच्या घडीला हिवाळा सुरू झालाय, प्रत्येक ठिकाणी वाघ दिसत आहेत, जेणेकरून जास्ती करून अंबाडी परिसरामध्ये आत्तापर्यंत कालच्या मागच्या 2 दिवसानंतर आपण बघितलं वेडेपाडा एक मोठा एरिया आहे. त्या जंगल भागामध्ये 3 वाघ आतापर्यंत दिसलेले आहेत. त्या परिसरातील सर्व लोक जे आहेत घाबरून बसलेले आहेत. नामदेव चौधरी काय गोलंदाजी करताय. चालू अंगामध्ये एक अर्धशतक नामदेव यांच्या नावावर आहे. पहिला अर्धशतक आला होता. वय 55 आहे, मात्र क्रिकेटची जिद्द पहा, चांगला खेळ आहे अजूनही. आयुष्यामध्ये संघर्ष केल्यानंतर देखील आपण जेव्हा आपण क्रिकेट खेळत असतो तेव्हा एखादा रेकॉर्ड असणं फार महत्त्वाचं आहे. नामदेवने ते करून दाखवलं 2025 मध्ये. आणि 2025 हा यादगार नक्कीच वर्ष असेल तो नामदेव चौधरी यांच्या आयुष्यामध्ये, की लागोपाठ 2 सामने खेळले, 82 धावा बनवल्या आणि 3 विकेट्स घेतल्या. एक रेकॉर्ड आपल्या नावावर केला गेला चालू हंगामामध्ये. शेवटचा चेंडू काय गोलंदाजी केली, फक्त 2 धावा खर्च केल्यात. हा चेंडू ब्लॉकमध्ये टाकला होता. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक वेगाने, टीमचे कॅप्टन साईनाथ, फिल्डिंग हलकीशी मिसफील्ड झाली आहे. 2 धावा इथे पूर्ण केलेल्या आहेत. तिसरं धाव देखील घ्यायचं होतं फलंदाज विकासला, मात्र 2च धावा. शेवटच्या चेंडूवर 2 षटकांचा खेळ समाप्त. धावा झालेल्या आहेत 12 धावा. मागच्या षटकामध्ये 4 धावा आलेल्या आहेत. स्ट्रॅटेजिक टाइम पाणी जर तुम्हाला घ्यायचं असेल तुम्ही घेऊ शकता. कंपल्सरी 2 षटकानंतर तुम्ही पाणी यस मैदानाच्या आतमध्ये घेऊ शकता. 2 षटकासाठी 11 मिनिटं इथं वापरण्यात आलेला आहे. आमचा जो वॉच आहे तो स्टॉप केला गेला अल्पेच्या माध्यमातून. आपण लवकरात लवकर पाणी घ्या आणि सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात करा. पाणी जो आहे आम्हाला सन्माननीय हरीश गणेश पाटील यांच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था झाली. एक पुण्याचं काम त्यांच्या माध्यमातून. आणि पाणी आयोजक देखील घेऊन जात आहेत. आणि त्याचबरोबर खेळाडू कक्षातून एक मेसेज देखील पोहोचला गेला आहे की आता इथून 12 चेंडूमध्ये 12 धावा झालेल्या आहेत. जर 12 चेंडूमध्ये 25 धावा आल्या नाही तर मग गोलंदाजी करताना भरपूर संघर्ष करावा लागेल ओली टीम संघाला. आणि कौतुक करावं लागेल साईनाथ पाटील कॅप्टन आणि त्यानंतर नामदेव चौधरी यांचं. काय गोलंदाजी केली. दोघांनी 3 विकेट्स घेतले. टोटल 12 धावा खर्च केल्या 12 चेंडूमध्ये. आता तिसरा षटकाला इथे सुरुवात होईल. गोलंदाज कोण असेल पाहणार आहोत आपण. दत्ता आलाय. पाणी घेतल्यानंतर पाणी मैदानाच्या बाहेर जाताना आपण पाहतोय बॉटल. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज पूर्ण तयारीमध्ये आहे. रतन गोलंदाज आहे. नक्कीच पिंपलास गावचे भांजे आहेत आणि पिंपलास गावचे जगदीश मात्र आमच्या सोबत. लगेच त्यांच्या चेहऱ्यावर स्मित आली, स्माइल आली. सामने मामा बैठा तो फिर भांजे को अच्छा परफॉर्मेंस करना होगा. रतन गोलंदाज. तिसरा षटक सुरू होत आहे. मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न हुक केलाय. क्षेत्ररक्षक आहे, मात्र आज शॉट फाईन लेगला वारंवार चुका होत आहे. आता चेंडू लॉंग स्टॉप सीमेकडे जातोय, अडवला गेलाय. तिसरा धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि 3 धावा देखील पूर्ण होत आहेत. हरिदास वारंवार वेगाने धावत आहेत, धावा बनवत आहेत आपल्या संघासाठी. 3 धावाने धावफलकावर 15 धावा 15. आज 11 मध्ये प्लेइंग मध्ये आपण पाहतोय शरद भोईर आपल्याला पाहायला मिळत नाहीयेत. रतन प्रयत्न सुरू झालेत ओली टीम संघाच्या धावा बनवण्यासाठी. फुलटा चेंडू ऑन साईडला खेळलाय. काऊ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक आहे, चुकी होणार नाहीये. विकेट मिळतोय टीम सरुलीपाडा टीम संघाला. बॅटर आउट. कुठे ते दबाव आहे आणि दबाव मध्ये थोडेसे विकेट देखील जात आहेत. विकेट थांबवावा लागेल.
धावा चांगल्या बनवाव्या लागतील. आता बॅटर देखील मैदानाच्या बाहेर पडला गेला. विकास आउट होण्यापूर्वी 2 धावा बनवल्या आपल्या संघासाठी. नेहमी आपण बघतो की जेव्हा संपूर्ण संघ वेळेवर उपस्थित असतो तेव्हा माहिती मिळते मैदानामध्ये कोणत्या प्रकारे आउटफील्ड काम करतोय, खेळपट्टी चांगला साथ देत आहे, ते फार महत्त्वाचं आहे. म्हणून प्रत्येक संघाने वेळेवर पोहोचा. एक कारण बनू शकतो की आपण वेळेवर आलो नाही या स्पर्धेमध्ये. पूर्णपणे माहिती असणं फार महत्त्वाचं आहे प्रत्येक संघाला की ग्राउंड कोणत्या प्रकारे आहे, चेंडू कोणत्या प्रकारे साथ देत आहे. सन्माननीय सोमनाथ चौधरी साहेब उपस्थित झालेले आहेत व्यासपीठावर. आपण आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सन्माननीय प्रदीप जोशी साहेब आणि त्याचबरोबर गणेशजी ठाकरे, जगदीश म्हात्रे, सुरुवातीपासूनच आपण पाहतो या व्यासपीठावर त्यांची उपस्थिती आहे. वाईट इथे येतोय एक्स्ट्रा धाव. पुढचा चेंडू शॉर्ट बॉल होता, स्क्वेअर ऑफ द विकेट खेळत होता. बॅटची एज घेतली आहे, शतरक्षक गलीमध्ये वेगाने पोहोचला गेलाय. धावा पूर्ण झालेल्या आहेत त्या 2. सोमनाथ चौधरी यांची अफाट मेहनत. आज दिवसभर आमच्या व्यासपीठावर त्यांची उपस्थिती असेल. आज पूर्ण दिवस त्यांना थांबायचं आहे. आज त्यांचं काम भरपूर असेल या स्पर्धेमध्ये. सोमनाथ चौधरी भिवंडी ग्रामीण 40+ संघटने माध्यमातून आदेश आहे की आज दिवसभर आपण थांबायचं आहे आणि स्टेजवर येऊन बसा. आपण आता चेंडू हवेमध्ये होता, शॉर्ट दरम्यानचा शतरक्षक चेंडूपर्यंत पोहोचला. एक सिंगल धाव कंप्लीट. नेक्स्ट मॅच कुठेही जाऊ नका. मागच्या मॅचचा विजेता संघ जय हनुमान गोवे आणि या मॅचचा विजेता संघ असेल आणि त्यानंतर मातोश्री चाविंद्र आणि दिवास्पोर्ट दिवा. बिग मॅच. तुम्ही लाईव्हच्या माध्यमातून नका पोहोचू. तुम्हाला जो लॉटवर टाइम दिलेला आहे त्या टायमानुसार तुम्ही पोहोचायचं आहे. चांगला स्ट्रोक, फुटवर्कचा चांगला वापर केला गेला, मात्र फिल्डिंग चांगली. बाजीराव तिथे होते. संघर्ष सुरू आहे मैदानामध्ये ओली टीम संघाच्या धावा बनवण्याकरिता. एका धावाने धावपलकावर 20 धावा 20. अजूनही 7 चेंडूचा खेळ बाकी आहे. 15+ धावा आल्याच पाहिजे. आता रतनचं देखील कौतुक करू आपण. चांगली गोलंदाजी आहे, विकेट देखील मिळालाय. पुढचा चेंडू राऊंड द विकेटने रतन बॅटर सज्ज होत आहे. मोठा फटका खेळायचा होता. वारंवार चुका शॉर्ट फाईन लेगला आपण पाहतोय आणि त्याचा पुरेपूर फायदा घेत आहे ओली टीम. आता नक्की धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये आउट होत आहेत का पाहूया. यस, फलंदाज आउट. मला वाटतं हरिदास याने विकेट फेकली गेली आहे कारण की अजूनही 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 धावा ॲड होत आहेत. अल्पेश सांगत आहे धावसंख्या 22 धावा धावपलकावर 22. संस्थापक अध्यक्ष सन्माननीय कुंदन पाटील साहेबांचं विशेष आभार, ज्यांनी आम्हाला ही स्पर्धा ठेवण्यासाठी प्रेरणा दिली. आणि त्यानंतर सन्माननीय अध्यक्ष संजयभाई म्हात्रे यांचं विशेष धन्यवाद, कारण की या आयोजन नियोजनामध्ये त्यांचं देखील विशेष सहकार्य आहे. त्याचबरोबर उपस्थित या व्यासपीठावर सचिव साहेब यांच्या माध्यमातून भरपूर चांगला साथ मिळालेला आहे भिवंडी ग्रामीण 40+ संघटनेला. प्रत्येक निर्णयामध्ये त्यांचं देखील श्रेय आहे. नक्कीच स्पर्धा सुरू होते आणि स्पर्धा समाप्त होते, मात्र सचिव साहेबांचा विशेष रोल असतो. नेहमी प्रत्येक फॉर्मॅटमध्ये भरपूर मेहनत घेत असतात. आता दमन दौरा जो आहे नक्कीच पूर्ण तयारी केली आहे साहेबांच्या माध्यमातून. चला शेवटच्या षटकासाठी वेळ कमी आहे, षटक सुरू करायचं आपण. गोविंद गोलंदाज 6 चेंडू टाकायचे, सुरक्षित टाकावे लागतील आणि इथून पलटवार करावा लागेल फलंदाजांना.
दयानंद याने आपला हात खोलणं फार महत्वाचं आहे. यतीश आला, एक जबरदस्त ऑलराऊंडर आहे. मात्र सध्या पोझिशन पहा, क्रमांक 7 वर मैदानाच्या आतमध्ये. 6 चेंडूंसाठी 4 मिनिटं राहिलेली आहेत. गोलंदाज गोविंदाजी करतोय. राईट आर्म ओव्हर द विकेटने पहिला चेंडू या षटकातील स्लॉगर आहे, अनमारीचा षटक आहे. पहिला चेंडू षटकाला सुरुवात. पहिला चेंडू लेग स्टंपवर टाकला गेला आणि पंच लगेच आमच्याकडे वळतायत. वाईटचा इशारा सुनील म्हात्रे सरांच्या माध्यमातून. धाव संख्या 23 धावा 23. आई गावदेवी ओली नावामध्ये दम आहे, मात्र आज बॅटर कुठेतरी आउट फॉर्म सुरू असलेल्या खेळाडूंना आपण पाहतो ज्या प्रकारे बॅटिंग केली आहे. पुन्हा एकदा खराब चेंडू होता, फायदा घेता आला नाहीये आणि त्याच्यावर एक धाव लेग बायची मिळाली आहे, एक्स्ट्रा धाव. धाव संख्या 24 धावा धावफलकावर 24. चांगली गोलंदाजी कमबॅक करताना गोविंद वाईटनं सुरुवात केली होती, त्यानंतर लेग बायचा धाव दिलाय. राईट आर्म ओव्हर द विकेटने शॉर्ट बॉल ऑन साईडला खेळलायत. मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे बाजीराव, चेंडूपर्यंत पोहोचला, मात्र त्याच्या अगोदरच भगवान आपण पाहतोय एंट्री करताना. प्रत्येक खेळाडू विचार करतात की माझ्या हातामध्ये कधी चेंडू येईल, आणि काही मोजके खेळाडू असे की माझ्याकडे चेंडू येणार नाही तर बरं आहे. धाव फलकावर 26 धावा 26. चांगला खेळ आहे, फिटनेस क्रिकेट आहे. प्रत्येक खेळाडू आपल्या संघासाठी संघर्ष करताना आपण बघितलंय. समोर खेळलाय क्षेत्ररक्षक आहे टीमचे कॅप्टन. फिल्डिंग चांगली आहे साईनाथ, 3 धावा वाचवताना आपल्या संघासाठी गुड फिल्डिंग. आज ज्या प्रकारे साईनाथ टॉस बॉक्स मध्ये आला होता पूर्ण तयारीमध्ये, आणि त्यांचा संघ गाव जवळ आहे काय हरकत नाही, मात्र वेळेवर सर्व टीम त्यांची उपस्थित होते. आणि काय कॉम्बिनेशन आणि काय टीम वर्क पाहायला मिळत आहे. फिल्डिंग चांगली होते, गोलंदाजी चांगली होते. खराब चेंडू खेळलाय मिड विकेट क्षेत्रावर, फक्त बघत राहील आणि हा चेंडू चालला सीमारेखा पार, चौकार. गोविंदच्या अगेन्स्ट एक चौकार, मोठा फटका आलाय. धावा 31 धावा धावफलकावर. असेच 2 मोठे फटके खेळावे लागतील तर एक चांगली धावसंख्या बनू शकतो. 2 चेंडू बाकी षटकातील. एक वाईट टाकला होता गोलंदाज गोविंदने, एक लेग बाय, 2 डबल धावा आल्या होत्या, एक सिंगल आणि एक चौकार. 5वा चेंडू चांगला खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूपर्यंत एक धाव झाली आहे आणि दुसरं धाव घेण्याचा मूड नाहीये फलंदाजाचा. धाव संख्या 32 धावा धावफलकावर. वेलकम, शुभ आगमन होता आहे सन्माननीय संतोष पाटील साहेबांचं. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. नक्कीच या संपूर्ण स्पर्धेचे सर्व असं म्हणूया. वेलकम संतोषजी पाटील साहेब, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम वेलकम. मित्रांनो, फार मोठे क्रिकेटर थोडेसे इंजर्ड आहेत, मात्र आपल्या खेळाडूंवर असलेला विश्वास, आपल्या संघावर असलेला विश्वास आणि आपल्या घरच्या स्पर्धेमध्ये त्यांची उपस्थिती होते. वेलकम साहेब. फार मोठे क्रिकेटर आई गावदेवी पिंपलगर संघाचे आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. दुःखग्रस्त आहेत, मात्र क्रिकेटवर असलेला प्रेम त्यांचं पाहायला मिळत आहे, त्यांची उपस्थिती होते. संतोष साहेब नेहमी आम्हाला प्रोत्साहन करायचे, मात्र आज अशा परिस्थितीमध्ये आम्ही जर बघितलं तर आमच्या डोळ्यामध्ये देखील पाणी येतोय. वेलकम साहेब, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. धावा झालेले टोटल 34 आणि 35 धावांचं एक चांगलं आव्हान देखील म्हणू शकता आणि लोई स्कोरिंग देखील म्हणू शकता, कारण की हा मैदान बॅटिंगसाठी ओळखला जातो. मोठमोठे फटके आपण बघितलेले आहेत, तर नक्कीच या धावा कोणत्या प्रकारे पूर्ण करतील. मात्र त्याच्या अगोदर
जेव्हा बॅटिंग करण्यासाठी सरोलीपाडा टीम मैदानाच्या आतमध्ये येईल, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पॅनल्टीच्या धावा ॲड केले जातील हे सांगण्यासाठी समालोचक, आमचे सहकारी समालोचक, एक ज्येष्ठ समालोचक कालीराम किनी सर तुमच्यासोबत कॉम्बॉक्समध्ये असतील. धन्यवाद. धन्यवाद संदेश पाटील भिवंडीकर. नक्कीच मान्यवर कक्षामध्ये आपण संतोषदादा पाटील यांना पाहतोय, मंडळाचे सल्लागार आहेत आणि माजी उपसरपंच देखील, ग्रुप ग्रामपंचायत पिंपलघर रांजणीचे राहिलेले त्यांनी चांगले क्रिकेटर. दादा आपलं गावदेवी चषकामध्ये मनपूर्वक सरचे स्वागत. मैदानामध्ये सध्या सामना सुरू आहे. गावदेवी ओली आणि जय भोलेनाथ सरोलीपाडा 35 धावांचं लक्ष आहे. जय भोलेनाथ सरोलीपाडा टीम समोर. मान्यवर कक्षामध्ये प्रदीपजी जोशी, त्यानंतर जगदीशदादा म्हात्रे, नंदूजी पाटील, शरदजी पाटील, देवीदाजी पाटील, त्यानंतर बाबुलनाथजी शेलके, भरतजी पाटील, हे मान्यवर मंडळी आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर भोलेनाथजी देखील आहेत. चला लगेच आपण फिल्डिंग करण्यासाठी गावदेवी ओली टीम मैदानाचा ताबा घ्या. महेश पाटील देखील आहेत. चाचणी स्पर्धेची पहिली विकेट हॅट्रिक ज्यांच्या नावे आपण पाहिली होती. आणि जय भोलेनाथ सरोलीपाडा टीमचा विचार केला तर नामदेव चौधरी, ज्यांनी चाचणी स्पर्धेतून या हंगामाची पहिली 50 आपल्या नावी केली होती. आमचे दोन्ही पंच सुनील म्हात्रे, भाऊ पाटील आणि आमचे तिसरे पंच सुरेश घरात. या स्पर्धेसाठी तिन्ही सिनियर पंच आपल्याला पाहायला मिळतात. गावदेवी 40+ पिंपलघर आयोजित गावदेवी चषकाचा आजचा पहिला दिवस. चालू सामन्यातून विजेता आणि जयनमान गोविट असा लगेच आपण दुसऱ्या फेरीचा पुढील सामना खेळणार आहोत. नक्कीच विजयदादा पाटील, अरविंदजी भोईर, टार्झनजी पाटील, प्रेमनाथजी पाटील, हरिदास पाटील, DK, KP, एक मजबूत टीम. आता सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर पहिल्या इनिंगमध्ये फक्त 34 बनवल्यात, 35 थांबवायचे आहेत. जय भोलेनाथ सरोलीपाडा टीम समोर. बघूया दुसऱ्या इनिंगचा खेळ कसा राहील दोन्ही संघांकडून. गणेशजी ठाकरे आपलं देखील स्वागत. पहिले 3 ओव्हर तुमच्याकडे 17 मिनिटं असतील. 18वा मिनिट घेतला तर तुम्हाला 2 अतिरिक्त खेळाडू 3-4 सर्कलमध्ये उभे करावे लागतील. शेवटच्या ओव्हरमध्ये 2 धावांचा पॅनल्टी देखील ओली संघाला देण्यात आलेली आहे. उशिराने रिपोर्टिंग केल्यामुळे येणारा जाणारा फलंदाज 3-4ची सर्कल क्रॉस करा. चालू हंगामाची चांगली सुरुवात आपले भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाची नवीन निमावली आणि सर्वांनी चांगलं सहकार्य केलेलं आहे. अध्यक्ष संजयभाई म्हात्रे साहेब असतील, संस्थापक अध्यक्ष कुंदनजी पाटील, सचिव प्रदीपजी जोशी आणि ऑल कमिटी. प्रत्येक स्पर्धेसाठी लॉटचा कार्यक्रम असेल, कुठे स्पर्धा असेल, सर्वांशी अगदी चर्चा करून सर्व पंच असतील, समालोचक, गुणलेखक, कुठल्या स्पर्धेला कोणी कुठे जायचं, अतिशय चांगला नियोजन आणि आयोजन कमिटीच्या माध्यमातून केलं गेलं आहे. बघूया पहिल्या ओव्हरसाठी गोलंदाज कोण येतील. यतीश मात्र देखील आज आहेत संघामध्ये. 35 वाचवायचे आहेत. विजयदादा पाटील या संघाचे एक सिनियर खेळाडू. क्या बात है, आज इन ॲक्शन में अशोकदादा पाटील असतील, त्यानंतर छत्रपती भाऊ, जैन भाऊ, एक सिनियरिटी, विकास, प्रवीण आणि केदार, हे 3 बंधू देखील आहेत. चला स्पीडअप करा जरा, अधिकचा वेळ घेऊ नका आपण. आणि जसा पहिला चेंडू टाकला जाईल आपला टाइम देखील इथे आम्ही सुरू करणार आहोत. गावदेवी ओली टीम नक्कीच आमचे बिंदास पाटील मानकुलीकर यांनी गावदेवी
40+ पिंपळगर संघाला गावदेवी चषकासाठी शुभेच्छा दिल्यात आणि खास करून आमचे होम फोटो लाईव्ह चं नेहमीच ते कौतुक करत असतात. धन्यवाद बिंदास पाटील. चला प्रवीण जोशी इष्टांच्या मागे हरिदास पाटील आहेत. नेहमीप्रमाणे सामन्याला होते सुरुवात. दिनेश पाटील आणि नामदेव चौधरी. 24 मध्ये 35. पहिला चेंडू हलक्या हाताने खेळलेला आहे. मिडॉनला चेंडूला अडवलं गेलाय. सिंगलला नामदेव चौधरीनं स्वतःचा आणि संघाचं धावांचं अकाउंट ओपन केलंय. बिनबाद 1. इनसाइड आउटचा चांगला फटका. दिनेश पाटीलचा क्लास आणि सुंदर चौकार. क्या बात आहे की दिनेश पाटील आपण चाचणी स्पर्धेमध्ये मिस केला होता. नामदेव चौधरी इन्फॉर्म फलंदाज आहेत. सुधरची पहिली 50. 55व्या वर्षामध्ये त्यांनी पहिली 50 चाचणी स्पर्धेतून झलकावली. 5 धावा. ते अगदी फ्लाईट दिली होती. चेंडूला हलक्या हाताने ड्राईव्ह केलाय. मिड ऑफ रिझन मधून हा चेंडू उचललाय. दिनेश 5 वर, नामदेव चौधरी 1 वर. धावसंख्या 6. चांगला फटका आपण पाहतोय. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून नामदेव चौधरीचा धमाकेदार कडक चौकार. चांगली सुरुवात आहे. पहिल्या 4 चेंडूमध्ये 2 सिंगल, 2 चौकार आणि इथे देखील एक चांगला स्ट्रोक. स्ट्रेट ड्राईव्ह षटकार आलाय नामदेव चौधरीच्या बॅट मधून. चांगले टच मध्ये. 5 चेंडूमध्ये 16 धावा. 11 वर नामदेव चौधरी 3 चेंडूमध्ये सिंगल, चौकार आणि षटकार. तर दिनेश पाटील 2 चेंडूमध्ये 5. फ्लाईट दिली. कमी गतीने चेंडू सोडला होता. नामदेव चौधरी देखील दक्ष होते. कव्हर पॉइंट रिझनला चेंडूला उचलला. 1 सिंगल धाव. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 17 आणि 2 धावा पेनल्टी. सुधारित धावसंख्या 19. दोन्ही टीम आम्ही 2 धावा पेनल्टीचे ऍड केलेत. लक्ष असू द्या. चालू सामन्यातून विजेता आणि जयमान गोवे असा पुढील सामना. चार मिनिटांमध्ये पहिला ओव्हर कंप्लीट झालं. वेलकम गणेशजी पाटील, गावदेवी वॉटर सप्लायर चे मालक आहेत. गोलंदाज केपी कैलास पाटील.
आज बऱ्याच दिवसातून मैदानामध्ये विजयदादा पाटील देखील इन ॲक्शनमध्ये आहेत. शॉट थर्डमॅनला उभे आहेत. केपीचा पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूला फेकून दिलाय. काव कॉर्नर रिझन. बघूया पंचांचा इशारा येतोय चौकार. भाऊ पाटील सर आणि सुनील म्हात्रे या सामन्यासाठी पंचांच्या भूमिकेत. ताबडतोब फलंदाजी आहे. फक्त 7 चेंडू फेकलेत आणि 23 धावांचा आकडा गाठलेला आहे. बनवायचे 35. जय भोलेनाथ सरवलीपाडा टीम गावदेवी ओली टीम समोर फलंदाजी करताना. इथे देखील अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू होता. चेंडू चाललाय डीप मिड विकेट रिझनला. एकच धाव. लेफ्टी आणि रायटी कॉम्बिनेशन चांगलं आहे. दिनेश पाटील एक चांगलं व्यक्तिमत्व आहे नक्कीच. हरिभक्त पारायण माऊली आहेत. शरदजी भोईर साहेबांचे एक सर्वात आवडते खेळाडू. चोवीस धावा 8 चेंडू मध्ये आलेत. 24 मध्ये बनवायचे 35. हा चेंडू लेगस्टिकला सोडून जातोय. केपीचा हा चेंडू आलाय वाईट. धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या झाली ती 25. आता फक्त 10 धावा पाहिजेत. त्याच्यासाठी 16 चेंडू बाकी आहेत. चांगला चेंडू तितका चांगला अगदी जंटल पुश आपण म्हणूया. दिनेश पाटील चांगला क्रिकेट खेळतोय. त्यानं ठाऊक आहे नामदेव चौधरी फटकेबाजी करतायत. आज दिनेशला देखील मला वाटतं सुट्टी मिळालेली आहे स्पर्धा खेळण्यासाठी. संधी द्यायला पाहिजे. बघूया इथे एक सिंगल धाव नामदेव चौधरीच्या बॅटमधून. चांगली फिल्डिंग यतीशच्या माध्यमातून. 27 धावा. 10 चेंडू मध्ये आले 27. चांगला चेंडू होता. अगदी चेंडू पुढे ठेवला होता. बॅटची कडा इष्टांच्या मागे हरिदास पाटीलनं झेल टिपलाय. फलंदाज बात चांगली खेळ होती. आपण पाहतोय दिनेश पाटीलच्या माध्यमातून. नक्की छोटे बंधू गेले आणि मला वाटतं मोठे बंधू साई पाटील मैदानामध्ये आले. नाही दिनेश पाटीलचं नेहमीच आपण असं चित्र पाहिलेलं आहे. पंचांच्या निर्णयाची वाट न बघता नेहमीच त्यांनी आपलं पॉपिंग क्रीज सोडलेलं आहे. कुठल्याही खेळामध्ये खेळवृत्ती फार महत्त्वाची आहे मित्रांनो. खेळापेक्षा आपली स्वतःची वृत्ती ही प्रेक्षकांना आणि समाजाला दाखवणं महत्त्वाचं आहे. साई पाटील संघाचे संघनायक आहेत. 11 चेंडूमध्ये 27 धावांची भागीदारी. पहिल्या विकेटसाठी नामदेव चौधरी आणि दिनेश पाटीलच्या माध्यमातून आपण पाहिली. बघूया साई आलेत. आज पहिला विजय पहिल्या सामन्यातून जनमान गोवे टीमच्या नावी जयदुर्गा टिमगरपाडा टीमला पराभूत केलं होतं. चांगला चेंडू होता. चेंडूचा मान सन्मान केलाय. हलक्या हाताने चेंडूला मिड ऑफ रिझनमध्ये खेळले होते. एक सिंगल धाव 2 ओव्हर 1 बाद 28. अजूनही पाहिजे 7. फक्त 7 धावा 12 चेंडूमध्ये. एक सोपं समीकरण. दयानंद देखील आहे. बघूया प्रेमनाथ पाटील आहेत. आज विकास संघामध्ये दिसत नाही आहेत. 12 मध्ये 7 रोखायचे त्यांनी. देवीदास ओली टीम एक अशी टीम होती एक काल की ओली टीम मध्ये चांगली फलंदाजी आपण पाहिली होती. वेलकम रविदादा भांबरे वेस अँड कंपनी गावदेवी रांजणोली टीमचे इष्टरक्षक फलंदाज आणि माजी उपसरपंच देखील ते राहिलेले आहेत. ग्रुप ग्रामपंचायत पिंपलघर रांजणोली. वेलकम दादा, स्वागत आहे आपलं. अफरकटच्या अंदाजाने फटका उडवला आहे. प्रेमनाथ पाटीलचा एका हातामध्ये झेल. वाह, एक हात जगन्नाथ, क्या बात आहे. चांगला प्रयत्न केलाय आणि या झेलची चर्चा राहील. साईची खेळी समाप्त.
तिसरा चेंडू आणि 7 धावा. देवीदास ची सुरुवात तिसऱ्या ओव्हरची चांगली आहे. विकेटने सुरुवात केली. नवीन फलंदाज राजेश. गोवर एक चांगला फलंदाज आहे. डावखुरे आता आपण चाचणी स्पर्धेमध्ये पाहिलं होतं. रांजणले येथे चांगली फटकेबाजी केली होती गोवरनं. राजेश चांगले खेळाडू आहेत. बघूया 11 मध्ये 7. सामन्याचं समीकरण सोपं आहे, मात्र क्रिकेटमध्ये कुठलाच समीकरण सोपा नाही आहे. कधी काही घडू शकतो. इथे चांगला चेंडू, तितका चांगला चेंडू लागती खेळून काढलाय प्रवीण जोशी. चांगली फिल्डिंग. फक्त एक सिंगल मिळेल. धावसंख्या 29. 10 मध्ये 6 ची गरज. हा चेंडू सोडून दिलाय आउटसाइड ऑफ स्टंप. दिशाहीन चेंडू. पंचांचा इशारा आला वाईट. 30 धावा. 30 धावा 14 चेंडू मध्ये आलेत. आणि आता नक्कीच 10 मध्ये 5 धावांची गरज आहे. क्या बात आहे. इथे चेंडूला अगदी स्केअर ऑफ द विकेट केलं सुद्धा चेंडू आला आहे मिड ऑनला. प्रवीण जोशीचं थ्रो येईपर्यंत इथे 3 धावा धावून पूर्ण केली आहेत. धावसंख्या 3-3 33. फक्त विजयापासून 2 धावा दूर आहे. भरत पाटील वेलकम. जानमन सरवली नवीन 40+ संघाचे संघनायक. आपण देखील या गावदेवी चषक 20-25 मध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. भरत पाटील एक चांगले खेळाडू आहेत. जानमन सरवली नवीन 40+ संघाचे संघनायक आहेत. चांगला स्टेट ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय राजेशांच्या बॅट मधून. स्कोर इज लेवल. दयानंदची चांगली फिल्डिंग. बघूया विजयाची धाव नामदेव चौधरी यांच्या बॅट मधून येईल का, कारण की एका धावेची आवश्यकता आहे. देवीदास आणि हा चेंडू आलाय वाईट. या सामन्यावर विजय संपादन केलेला आहे. जय भोलेनाथ. सरवलीपाडा टीमना अभिनंदन. शरदजी भोईर, नामदेव चौधरी ऑल टीम अँड हार्ड लक टफ लक. गावदेवी ओली, प्रेमनाथ पाटील, टारझनजी पटेल, हार्ड लक ऑल टीम. या सामन्याचे सामनावीर नामदेव